पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आणि आता हे काय आहे? ते जानकी काकूंनी खरवस आणला होता आमच्यासाठी। त्यांनी आणला आणि तुम्ही खाल्ला, हो ना? अगं भामे, खरवस वगैरे असं बायकांनी खाऊ नये ग। स्त्रियांच्या प्रकृतीसाठी उष्ण असतो तो। अगं आता माझ्या तोंडाकडे काय बघत बसलाय? प्रवचन का देतेय मी? आपण काय खावं काय खाऊ नये हे समजायला हवं तुम्हाला। आता लहान आहात का? हा? आणि काय ग यशोदे, तू म्हणे निर्जळी उपवास करतेस ना सोमवारचे, आणि सोमवारचं व्रत पूर्ण होईपर्यंत तू रोज एक वेळ खाणार आहेस। मग हे असे खरवसाचे चोचले केल्यानं मिळणार आहे का तुला पुण्य? हा? आणि उपवास म्हणजे काय? शरीराला थोडा त्रास देणं, जिभेवर थोडा ताबा ठेवला तर कुठे उपास तापास केल्याचं फळ मिळतं, कळलं का? आणि भामे, तुला नकोय का दुसरं मूल? कृष्णाला भावंड हवंय ना? देवाच्या दयेनं एकदा कूस उजवली तुझी खरी, पण मूल जन्माला घालणं ही सोपी गोष्ट नाही। हेच कानी कपाळी ओढून सांगत असते मी हिला, पण काय उपयोग? पालथ्या घड्यावर पाणी। तुम्हीच बोललात ते बरं झालं बाई, नाही तर सासू बोलते म्हणून दंगा व्हायचा। आपल्या वेळी होतं का हो असं? सासू समोर उभं राहायचं धाडस नव्हतं, तर तोंड वर करून बोलणं तर दूरच। सासू सांगेल ते मुकाट्याने खाली मान घालून ऐकणं, हेच काय ते काम। आणि तुम्ही काय अशा गोंदाने चिकटवल्यासारखे इथेच काय उभे राहिलात? जात आणि स्वयंपाकाची तयारी बघा। हे काय हो? खरवस त्या खानावळवाल्या जानकी काकू आहेत ना, त्यांनी आणलाय। जळलं मेलं लक्षण। तिला एक डोकं नाही कसं वागावं, आणि ह्यांना अक्कल नाही। तुम्हाला सांगते, त्या खानावळवालीचीच दृष्ट लागलीये माझ्या मुलाच्या संसाराला। बघावं तेव्हा पदराखाली लपवून खायचे प्यायचे डबे घेऊन येते। परवा काय तो म्हणे लाडू आणले, आज हा खरवस। ती आणते आणि आमची सून खाते। अहो अगं बाई, अहो पाहिलंत वकील साहेब, त्यांचे धाडसच कसे झाले माझ्या विरुद्ध उघडपणे असे काही छापण्याचे। असलांची नांगी वेळेवरच ठेचायला हवी, आणि मी ती ठेचणारच। त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याखेरीज हा पर्वे आता शांत बसणार नाही। आता मी स्वतः पुण्याला जातो आणि त्या केसरीकारांचा समाचार घेतो। त्याला असं सहजासहजी सोडणार नाहीये मी। पण त्याआधी मुंबईला जाऊन गव्हर्नर साहेबांना भेटून केसरीकारांवर खटला भरण्याची लेखी परवानगीच घेऊन येतो। बघतोच आता कोण सोडवतोय त्यांना माझ्या तावडीतून। होतीस कुठे भामे? कधीची वाट पाहतोय तुझी। झालं की काय वाचन आज इतक्यात? हे काय आणल्या ते परत? झालं का? पैसे द्यावे लागलेच नाहीत की काय? नाही, थांब। पाटल्यांशिवायच काम झालं, आणि आज एक आनंदाची गोष्ट देखील घडली। खरं तर मला एका गोष्टीची आज जाणीव झाली आहे।
आणि त्याची कबुली मला तुझ्यापाशी द्यायची. कसली कबुली? माझ्या असं लक्षात आलंय की कुठल्याही व्यक्तीची नेमकी ओळख पटणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. आणि मला माझ्या संतापावर जरा ताबा ठेवायला हवा. मात्र प्रसंगी या गोष्टीचा आनंदही होतो, जसा आत्ता झालाय. नाही, तुम्ही खूपच आनंदात आहात हे दिसत आहेच, पण जरा मला समजेल असं सांगता का? आज मी कागदाच्या कामासाठी कलेक्टर कचेरीत गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीवर माझा संशय होता. ज्ञानेश्वर त्याचं नाव. मला असं वाटत होतं त्यानेच आमच्या कागदाचं काम अडवलेलं आहे. आणि आत्ताच नव्हे, पूर्वीपासून माझ्या मनात त्याच्याबद्दल किंतू आहे. अगदी केसरी आणि मराठाचं कामही जेव्हा चालू होतं तेव्हा कागदाचा परवाना आम्हाला मिळत नव्हता. आम्ही वणवण करीत होतो. तेव्हा या आमच्या शाळेत आला. मी म्हणाला, मी तुम्हाला मदत करतो. तेव्हाही माझ्या मनात त्याच्याविषयी संशय आला की याचा हेतू काय असेल नेमका. आम्ही काही त्याची मदत मागितलेली नाही, तरी देखील करायला तयार. अर्थात नंतर तो संशय दूर झाला, पण तरी मनात बारीकसा किंतू होताच. आज हा किंतू पूर्णपणे दूर झाला. पण असं घडलं तरी काय नेमकं? सांगतो. बळवंतराव, हे परत घ्या. धर्मपत्नीच्या हातातून या काढून आणल्या असतील तर ह्या घेण्या इतके निलाजरी आम्ही नक्कीच नाही. कायद्यानुसार आम्हाला वागावं लागतं हे खरंय, पण आपल्या संस्कृतीची देखील जाण आम्हाला आहे. मान्य आहे, तुम्ही जी हिंमत दाखवत आहात ती कदाचित आम्हाला नाही दाखवता येणार, पण म्हणून आमचं मन मेलंय असं नाही. ही फी आज मी भरतो. तुम्हाला शक्य होईल तेव्हा ती मला आणून द्या. आत्ताच म्हणालात ना कायद्याने चालणारी माणसं आहात, मग ही अशी एकाएकी कायद्याला मुरड का घालताय? ते काही नाही, तुम्हाला या पाटल्या ठेवाव्याच लागतील. ज्ञानेश्वर बुवा, ज्या मनगटातून या पाटल्या काढून आणल्या आहेत त्यांना देखील देशप्रेमापुढे या सोन्याच्या लकाकीचं कौतुक नाही बरं. गहाण ठेवल्यात असं समजा आणि कागदाचं परवानगीचं काम पुढे सरकवा. तुम्हाला परवानगी नक्की देईन, तुमचं काम अडणार नाही, पण त्यासाठी ह्या पाटल्या इथे ठेवण्याचा हट्ट मात्र तुम्हाला सोडावा लागेल. पण तुम्ही कशाच भुर्दंड सोसताय? छे छे, मला काही हे पटलेले नाही. तुम्ही देखील भुर्दंड सोसून अत्यल्प दरात केसरी विकताय ना, त्यामागे जे कारण आहे तेच कारण मी घेत असलेल्या भुर्दंडाला आहे असं समजा. घ्या, अहो घ्या. दुपारपर्यंत मी परवाना पाठवून देतो. तुम्ही निश्चिंत राहा. भामे, आज माझ्या लक्षात आलं, आम्हाला भारत मातेची सेवा करता यावी म्हणून खरोखरच सद्भावनेने हा ज्ञानेश्वर आम्हाला कायम मदत करत आलाय. त्याचे ऋण न फिटणारे आहेत. का आमच्या मनात त्याच्याबद्दल शंका होती कुणास ठाऊक. मात्र आता सगळ्या शंकांचं निरसन झालंय. चला, त्यांच्याबद्दलचे तुमच्या मनातले सगळे किंतु परंतु फिटले ना, हे महत्वाचं. आणि अहो, आपण काही कधी कोणाचं वाईट चिंतलेलं नाही, मग आपलं वाईट कशाला होईल? ही ज्ञानेश्वर भाऊजींसारखी चांगली माणसं म्हणून अशी गरजेच्या वेळेस मदतीला धावून येतात बघा. भामे, असंच जर हिंदुस्थानातला प्रत्येक माणूस आपल्यासोबत संकट समय उभा राहिला तर या ब्रिटिशांना आपण सळो की पळो करून सोडू. एकी महत्वाची, या ब्रिटिशांना जर आपल्या देशाबाहेर हाकलून देऊन आपले स्वतःचे राज्य निर्माण करायचे असेल तर प्रत्येक भारतीयाने हातात हात गुंफून निडरपणे त्यांच्या समोर उभे टाकणे आवश्यक आहे. आपल्यातल्या एकीचं प्रदर्शन सुद्धा या ब्रिटिशांना हादरवून टाकण्यासाठी पुरेसं आहे.
Just you there, Mr. Barve. We are with you. You have a very strong case. And we will do whatever it takes to win. I'm here to help you with anything you may need. So, do not hesitate. If you need any kind of help from me. आपली मदत तर लागेलच मला. तसा बर्वे एकटाच पुरून उरेल सर्वांना. पण निसटून जायची एकही संधी मला त्यांना द्यायची नाहीये. Tell me one thing, Mr. Barve. Is this Maharaja really insane? See, I have received all the orders from Bombay, so don't worry. Anyway, these natives don't know how to rule. Illiterate people. Of course, there are exceptions like you, no doubt. But overall, this country is full of idiots. निघतो मी. काही मदत लागली तर कळवतो. Really? This country is full of idiots. आज अग्रलेख लिहिता लिहिता उशीरच झाला आणि तुझं जेवण झालं नसेलच. माझ्यामुळे तुला उपाशी राहायची शिक्षा. एक काम कर, पान घे तुला. माझं अहो काही काय. अगं आता माझं जेवण झाल्यावर मग जेवणार तू, म्हणजे किती उशीर होणार. आणि माझ्यामुळे तुला शिक्षा कशाला. ते काही नाही, तूही वाढून घे. चल. अहो ऐका ना, तुम्ही जेवा ना. मी काय नंतर मागवून जेवेन ना. सगळी आवरासावर. नाही म्हटलं ना, नाही म्हणजे नाही. आणि आता तर ठरलंच आहे, आपण एकत्र जेवण करायचं. चल. हो, सासूबाई आहेत घरात. काही काय बोलताय. बरं दिसते का ते. आता त्यात बरं न दिसण्यासारखं काय. पती पत्नीने एकत्र जेवण करायचं म्हणजे काय गुन्हा आहे का. तुला सांगतो, ज्योतिराव फुलेंनी एका नाटकात लिहिलंय म्हणे, नवरा बायकोनी एकत्र काम करावं आणि एकत्र जेवावं. काही काय बोलताय. आता भूक काय स्त्री पुरुष बघून लागते का. सर्वांनाच लागते. चल उठ बरं. चल. अहो ऐका ना माझं. यशोदा, हे काय इतकंच. भाजी घे. नाही नकोय मला. अगं बाकीचं काहीच घेतलं नाहीस तू. नाही हो, मला भूक नाहीये. भूक नसायला काय झालं. तब्येत बरी नाहीये का. बरी आहे, तब्येत बरी आहे माझी. तुम्ही घ्या ना. मी वाढून घेतलं ना दूध भात. ही माझी भाजी तू घे. अहो कश. घे. हे काय चाललंय. आज स्वयंपाक कमी झाला वाटतं. कमी कशानं. 4 पाहुणे जेवतील इतका आहे हो. हो का. नाही पण मला भाजी नको होती म्हणून मी तिच्या पानात वाढले. तसंही माझं झालंच आहे. अगं, एक सोमवारचा उपवास धरायचा, पण तो सुद्धा धडपणे जमू नये. हद्द झाली बाई, हद्द झाली. मी उष्टवली नाहीये भाजी. मी यांना सांगत होते, त्याच्या आतच त्यांनी पानात वाढलं. पण मुळात नवऱ्याच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसण्याचे उद्योग करावेतच कशाला म्हणते मी. त्याचं जेवण होईस तोवर जरा कळ काढायला काय झालं होतं. मी त्यांना नाहीच म्हणत होते सासूबाई, पण त्यांनी माझं नाही ऐकलं. आता बोलत बसून उगाच तोंड उचकटवू नकोस. चलते ताट आणि टाकून देते अन्न. तरी नशीब खाल्लं नाही अजून. मी आले म्हणून बरं, नाही तर माझ्या माघारी जेवून घेतलं असतं. सगळा सावळा गोंधळ मांडलाय बाई यांनी.
शिक्षण म्हणे शिक्षण. अवदसा आठवलीये, असे भ्रष्टपणे वागतात ना मग देवाचा कोप होईल, नाही तर काय. काय म्हणालो होतो मी? हा बर्वे गप्प बसायचा नाही. मला वाटलंच होतं अग्रलेख छापून आल्यापासून त्याच्या हालचाली सुरू झाल्या असणार आहेत. काय करायचं या नोटीसचं पुढे? या प्रकरणात कोर्ट कचेरी करावीच लागणार असं दिसतंय. हे बघा, बर्वे हे प्रकरण ताणतोय याचा अर्थ त्याच्या डोक्यात काहीतरी योजना नक्की असणार. अहो, असून असून काय योजना असणार आहेत? खटलाच भरतील ना आपल्या विरुद्ध. भरू दे, आपल्यालाही आपली बाजू मांडता येईल आणि आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे, त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. अजून तरी काही खटला उभा राहिलेला नाही. आता फक्त माफी मागा अशी नोटीस आहे. माफी कशाबद्दल सांगा ना, काय संबंध आहे माफी मागायचा? नाही, असं पटकन काही पाऊल उचलणार नाहीत ते. आधी माफीनं प्रश्न मिटतोय का बघतील, आणि तसं नाहीच झालं. नाही, यांना पुरेशी खात्री असणार की आपण काही त्यांची माफी मागणार नाही, आणि आपण माफी मागत नाही म्हटल्यावर ते पुढचे पाऊल उचलणार, म्हणजेच कायदेशीर कारवाई. थोडक्यात काय, आपण माफी मागितली तरी विजय त्यांचाच. मी तर म्हणतो खटला भरू दे आपल्या विरुद्ध. त्या बर्व्यांना देखील 4 शब्द सुनावता येईल, 4 ठिकाणी चर्चा होईल, नाचक्य होईल त्यांची. अहो गोपाळराव, खटला म्हणजे काय गाव पंचायत आहे का वाटेल ते बोलायला? आणि यासाठी आपल्याला वकील नेमावा लागेल, कोर्टाची फी भरावी लागेल. आधीच आपल्यावर कर्जाचं ओझं, आणि त्यात हा खर्च म्हणजे पदरमोड करून करून तरी किती करणार बळवंतराव? आपटे म्हणतात ते बरोबर आहे. कायदेशीर पद्धतीने लढायचं तर त्या क्षेत्रातला कोणीतरी माहितगार आपल्या सोबत असायला हवा. वाटते तितकी ही लढाई सहज आणि सोपी नव्हे. या लढाईच्या निकालावर अनेक गोष्टींचं भवितव्य अवलंबून आहे गोपाळराव. अहो, लढाई वगैरे पुढच्या गोष्टी. आधी या नोटिशीला काय उत्तर द्यायचं ते ठरवायला लागेल, कारण या उत्तराचा केसरी आणि शाळा दोघांवरही परिणाम होणार. त्यामुळे नीट विचार करून मगच उत्तर देऊया बळवंतराव. हे बघा, जो काही निर्णय घेऊ तो आत्मघातकी नसावा इतकंच माझं म्हणणं आहे. कारण हे काही फक्त तुम्हा दोघांचं, शाळेचं किंवा वृत्तपत्रांचं नुकसान नसेल, तर ते पर्यायाने विद्यार्थ्यांचं आणि जनतेचंही नुकसान असेल. उत्तर काय द्यायचं आपटे? बळवंतराव, तुम्ही वकिली शिकलेले आहात, तुम्ही म्हणाल तसं करू. अगं, तुम्हा दोघींच्या कानावर अजून काहीच आलं नाही म्हणजे कमालच झाली म्हणायची. नाही हो, हे सुद्धा काही बोलले नाहीत. काय झालं? आता कसं सांगणार तुम्हाला ते? तुमच्या जीवाला घोर लागेल म्हणून सांगितलं नसेल. अहो, आता घोर लागू नये म्हटल्यावर तो लागायचा राहणार आहे का? हेही ना, काय झालंय नेमकं? या दोघांनी नाही का केसरीतून कोल्हापूरच्या प्रकरणाला वाचा फोडली होती, तर तिथला तो राव बहादूर बर्वे तो चौताळला. मग तो काय आता गप्प बसतोय? त्यांनी या दोघांवर खटला भरलाय म्हणे. खटला म्हणजे हे अगं, तो बर्वे म्हणे या दोघांना खडी फोडायला पाठवण्याच्या बेतात आहे. ओंकारेश्वरा, आता तूच काय ते बघ रे बाबा. काय करायचं याचे आगरकर? माझी मती आता काम करेन अशी झाली. तुम्हीच काय ते सांगा.